गळ्यात पाटी अडकवलेले हे आहे सुखबीर सिंग बादल आणि हे दृश्य आहे अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिरातलं। पायाला फ्रॅक्चर असताना बादल यांनी गुरुद्वारा साहिबच्या दारात ही सेवा बजावली। याचं कारण ही त्यांना झालेली शिक्षा आहे। सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत, तसंच शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत। पण त्यांना ही शिक्षा का झाली, त्यांच्यासोबत आणखी किती जणांना आणि काय शिक्षा झाली आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून। शीख समाजाची सर्वोच्च धार्मिक न्यायालय असलेल्या श्री अकाल तख्त साहिबनं पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांना दोषी ठरवत धार्मिक शिक्षा सुनावली। या शिक्षेअंतर्गत त्यांना गळ्यात शिक्षेचा बोर्ड अडकवणं, भांडी धुणं, लंगरमध्ये सेवा देणं अशी धार्मिक कामं करावी लागतात। या प्रकरणात सुखबीर सिंग बादल यांच्यासह 17 जणांना दोषी ठरवण्यात आले, ज्यात माजी कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे। 3 डिसेंबर पासून बादल यांनी ही शिक्षा भोगायला सुरुवात केली आहे। पण त्यांना ही शिक्षा का झाली, ते प्रकरण काय आहे ते पाहूया। श्री अकाल तख्त साहिबनं सुखबीर सिंग बादल यांना 93 दिवसांपूर्वी धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं। 2007 ते 2017 या काळात शिरोमणी अकाली दलाचं सरकार पंजाबमध्ये होतं। या काळात केलेल्या 4 चुकांच्या प्रकरणात श्री अकाल तख्त साहिबनं त्यांना दोषी ठरवलं। 4 तास सुनावणी झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला। याबाबत माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या सरकारवर आरोप करण्यात आला होता की 2015 मध्ये पवित्र ग्रंथ साहिब चुकीच्या वर्तना प्रकरणातल्या दोषींना त्यांनी शिक्षा दिली नाही। श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्याप्रमाणे वेशभूषा करून अमृत शिंपडल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम सिंहला माफी मिळवून दिली। सुखबीर सिंह बादल यांनी आपल्या पदाचा वापर करून राम रहीमला माफी मिळवून दिली होती। ज्या काळात या घटना घडल्या त्यावेळी सुखबीर सिंग यांचे वडील प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्री होते। 30 ऑगस्ट रोजी श्री अकाल तख्त साहिबनं धार्मिक गैरवर्तन केल्याचं घोषित केलं होतं। त्यानुसार सुनावणी केल्यानंतर हा निकाल देत धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे। सुखबीर सिंग बादल यांनी या चुका मान्य केल्या आहेत। सुखबीर सिंग बादल हे 2 वेळा पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिलेत। 16 वर्ष ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष राहिलेत। दिवंगत प्रकाश सिंग बादल हे 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेत। श्री अकाल तख्त साहिबनं शिक्षा सुनावल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल मंगळवारी सकाळी अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिरात आले। त्यांच्या गळ्यात अशा प्रकारे शिक्षेचा बोर्ड होता। दारात त्यांनी ही सेवा बजावली। सुखबीर यांना भांडी घासणं, बूट साफ करणं, 1 तास कीर्तन करणं अशी शिक्षा देण्यात आली आहे, तर काही दोषींना शौचालय साफ करण्याची शिक्षाही देण्यात आली आहे। पण पायाला प्लास्टर असल्यानं सुखबीर सिंग बादल यांना जर ही कामं करता आली नाही तर 2 दिवस अशा प्रकारे सुवर्ण मंदिराच्या गेटवर पहारा द्यावा लागणार आहे आणि त्यावेळी गळ्यात शिक्षेचा बोर्ड अडकवणं बंधनकारक आहे। सुवर्ण मंदिरात 2 दिवस, त्यानंतर केसगड साहिब, दमदमा साहिब, मुक्तसर साहिब आणि फतेहगड साहिब इथं प्रत्येकी 2 दिवस ही सेवा करावी लागणार आहे। त्यानंतर त्यांची शिक्षा पूर्ण होईल। दरम्यान ही शिक्षा सुनावल्यानंतर श्री अकाल तख्त साहिबनं सुखबीर सिंग बादल यांना 13 वर्षांपूर्वी दिलेला फख्र-ए-कौम हा किताब परत घेतलाय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।